नमस्कार. एक साधा प्रश्न विचारतो. आज सकाळी उठल्यावर आपण आपला फोन पाहिला? किंवा ऑनलाईन काही खरेदी केली? उत्तर जर हो असेल, तर नकळतपणे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वापरला आहे. आज आपण हेच बघणार आहोत की AI आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कसा बनलाय, आणि तेही अशा काही उदाहरणांमधून ज्याचा आपण विचारही केला नसेल. बघा, हा आकडा किती मोठा विरोधाभास दाखवतो, नाही का? आपल्याला वाटतं की आपण AI वापरत नाही, पण सत्य हे आहे की तो आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टींमध्ये पूर्णपणे मिसळून गेलाय. म्हणजे बघा, AI म्हणजे काहीतरी मोठं, रोबोट्स किंवा सायन्स फिक्शनमधलं जग असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तो इतका सहज आपल्या आयुष्यात आलाय की तो आपल्याला जाणवत सुद्धा नाही. आणि हीच तर त्याची खरी ताकद आहे, अदृश्य राहून आपलं आयुष्य सोपं करणं. आणि ह्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हा जो आवाज आपण ऐकत आहोत ना, तो सुद्धा AIनेच तयार केला आहे. हो, मराठी AI व्हॉइस जनरेटरसारख्या टेक्नॉलॉजीमुळे हे शक्य झालंय. म्हणजे बघा, AI किती सक्षम आहे ह्याचा अनुभव आपण आत्ता ह्याच क्षणी घेतोय. तर मग हा AI म्हणजे नक्की काय भानगड आहे? चला, या पहिल्या विभागात या आपल्या अदृश्य सहायकाची ओळख करून घेऊया आणि एकदम सोप्या भाषेत त्याचा अर्थ समजून घेऊया. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना, तर AI म्हणजे मशीनला माणसांसारखं विचार करायला आणि शिकायला शिकवणं. जसं आपण अनुभवातून शिकतो, तसंच AI प्रचंड मोठ्या डेटाच्या आधारावर शिकतो. आणि याला शक्ती देतात त्याचे 3 मुख्य स्तंभ. हे अगदी एखाद्या रेसिपीसारखं आहे. डेटा म्हणजे काय, तर जेवण बनवण्यासाठी लागणारे जिन्नस. अल्गोरिथम म्हणजे ती रेसिपी किंवा पद्धत. आणि कम्प्युटिंग पॉवर म्हणजे गॅसची ती ऊर्जा. हे तिन्ही घटक जेव्हा योग्य प्रमाणात एकत्र येतात, तेव्हा एक उत्तम AI डिश तयार होते, जी स्वतःहून बुद्धिमान निर्णय घेऊ शकते. चला, आता ही सगळी थिअरी बाजूला ठेवूया आणि प्रॅक्टिकली बघूया की सकाळपासून रात्रीपर्यंत AI आपल्या आयुष्यात कसा आणि कुठे कुठे भेटतो. चला तर मग AI सोबतच्या एका दिवसाची सफर करूया. दिवसाची सुरुवातच मुळी AI सोबत होते. हवामानाचा अंदाज सांगणारा डिजिटल असिस्टंट असो किंवा आपल्याला काय आवडेल हे बरोबर ओळखून तशीच फीड दाखवणारा सोशल मीडिया. इतकंच काय, मेसेजमधल्या चुका सुधारणारा ऑटो करेक्ट, हे सगळं AIचं आहे. म्हणजे बघा, आपण काय खरेदी करणार याच्या शिफारशी देण्यापासून ते आपल्या आवडीचे व्हिडिओ सुचवण्यापर्यंत आपल्याला कळतही नाही, पण प्रत्येक क्षणी AI पार्श्वभूमीवर आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी काम करत असतो. बरं, आता घरातून बाहेर पडूया. रस्त्यावर उतरल्यावरही AI आपला सोबती असतोच. बघूया कसा. कधी विचार केलाय का की गुगल मॅप्सला कसं कळतं की पुढे ट्रॅफिक आहे? यामागे AI आहे, जो हजारो गाड्यांकडून येणारा रिअल टाईम डेटा क्षणात तपासतो आणि आपल्याला सगळ्यात सोपा मार्ग दाखवतो. इतकंच नाही, तर ऑनलाईन पेमेंट करताना सायबर सिक्युरिटीसाठी सुद्धा AIच आपली मदत करतो. तो संशयास्पद व्यवहार ओळखून आपल्याला सावध करतो आणि फसवणूक टाळतो. घरात, प्रवासात तर ठीक आहे, पण कामाच्या ठिकाणी सुद्धा AI एक मोठी क्रांती घडवत आहे. चला बघूया, व्यवसायांपासून ते कलाक्षेत्रापर्यंत AI कामाची पद्धत कशी बदलून टाकत आहे. इथे AI ना दुहेरी भूमिका बजावतो. ग्राहकांसाठी तो चॅटबॉटच्या रूपात 24 तास मदतीला हजर असतो, तर दुसरीकडे व्यवसायांसाठी विक्रीचा अंदाज बांधणं किंवा मोठमोठ्या डेटाचं विश्लेषण करणं, ही सगळी किचकट कामं एकदम सोपी करून टाकतो. यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढते आणि हो, वेळ आणि पैसा दोन्ही वाचतात. आणि हे तर बघा, कमालच आहे. आता कला आणि कंटेंट निर्मिती किती सोपी झाली आहे. पूर्वी ज्या कामाला कित्येक दिवस लागायचे, ते आता काही मिनिटांत होतंय. स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते आवाज देण्यापर्यंत आणि व्हिडिओ तयार करण्यापर्यंत सर्व काही AI करू शकतो. आणि भाषेची अडचण? ती तर आता राहिलीच नाही. आणि भाषेची अडचण दूर करण्यासाठी भारतात एक खूप मोठं पाऊल उचललं गेले. ते म्हणजे भाषिणी प्रकल्प. हा प्रोजेक्ट AIचा वापर करून टेक्नॉलॉजीला आणि शिक्षणाला देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक भाषेत पोहोचवत आहे. यामुळे डिजिटल जगात कोणीही मागे राहणार नाही याची खात्री केली जात आहे. AI फक्त आपल्या सोयीसाठी किंवा व्यवसायासाठी नाहीये, तर तो समाजाच्या मोठ्या प्रश्नांवरही उत्तरं शोधतोय. भारतात आरोग्य, शेती यांसारख्या मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्याचा जबरदस्त वापर होतोय. बघूया कसा. उदाहरणार्थ, आपली शेती, फसलसारखे प्लॅटफॉर्म हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. हे AI प्लॅटफॉर्म्स सेन्सरच्या मदतीने जमिनीतील ओलावा, हवामान आणि पिकांची वाढ यावर सतत लक्ष ठेवतं. आणि या माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांना पाणी आणि खत केव्हा आणि किती वापरायची याचा अचूक सल्ला मिळतो.
यामुळे उत्पादन तर वाढतंच, पण आपल्या मौल्यवान संसाधनांचीही बचत होते. आरोग्य क्षेत्रात तर AI अक्षरशः जीवनदायी ठरत आहे. विचार करा, दुर्गम भागात जिथे तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, तिथे AI एक्स-रे वाचून रोगांचं निदान करू शकतो. एवढंच नाही, तर नैसर्गिक आपत्तींचा अंदाज वर्तवून वेळेवर सूचना देण्याचं महत्त्वाचं कामही AI करतोय. आरोग्यसेवा खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि या सगळ्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तर प्रचंड मोठा आहे. एका अंदाजानुसार AI 2035 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत $1.5 ट्रिलियन भर घालेल. हा आकडाच AIच्या आर्थिक सामर्थ्याची साक्ष देतो. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. AI आपला मालक नाही, तर तो आपला सहपायलट आहे. विमान कोणत्या दिशेने न्यायचं हे ठरवणारे पायलट आपणच आहोत. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला आणि योग्य मार्गदर्शनाला पर्याय नाही. आता अनेकांना प्रश्न पडतो की AIमुळे नोकऱ्या जातील का? तर याचं उत्तर थोडं वेगळं आहे. AIमुळे काही जुनी कामं नक्कीच कमी होतील, पण त्याच वेळी अनेक नवीन संधीही निर्माण होतील. भविष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सतत नवीन कौशल्य शिकावी लागतील आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य असेल AIला एक साधन म्हणून कसं वापरायचं हे शिकणं. म्हणजेच भविष्यातलं आपलं ध्येय AI एक्सपर्ट बनण्याचं नाहीये, तर AI जनरलिस्ट बनण्याचं आहे. म्हणजे अशी व्यक्ती जी कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी AIचा प्रभावीपणे वापर करू शकेल. आपण या बदलाचे केवळ साक्षीदार नाही, तर सारथी बनायला हवं. तर मग शेवटी प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी एकच आहे. AI हा आपला सहपायलट आहे, पण आपण त्याला कोणत्या दिशेने नेणार आहोत? या शक्तिशाली तंत्रज्ञानाचं भविष्य आपल्याच हातात आहे. नक्की विचार करा. धन्यवाद.